बाजिंद भाग दुसरा. पांडू आणि बाळ्या धडपडत उठले. शेळ्या मेंढ्या तिथेच सोडून जीवाच्या आकांताने धावू लागले. धापा टाकत ते वाड्यात पोहोचले आणि जोरजोरात सखाराम कारभाऱ्याला हाका मारू लागले. त्यांचा आरडाओरडा ऐकून सारे गाव एकत्र जमा झाले. घडलेली हकीकत त्यांनी सखारामला सांगितली. सखाराम आणि गावकऱ्यांनी आता ही गोष्ट रायगडावर जातीने सांगून याचा बंदोबस्त केला पाहिजे असे मनोमन ठरवले. सर्व गावकऱ्यांच्या मनात भीतीने काहूर माजले होते. काहीही करून या जनावरांचा बंदोबस्त झालाच पाहिजे असे सर्वांना वाटले. रात्री झोपताना बाळ्या अंबिका आईला घडलेली सर्व कहाणी सांगू लागला आणि सांगता सांगता त्याला एकदम आठवले की आपण जिथे फांदीत पाय अडकून पडलो होतो तिथे एक काळा कभिन्न माणूस आपल्याकडे पाहत उभा होता. त्याने ही हकीकत सखारामला सांगितली. निर्मनुष्य टकमक दरीच्या खाली आपल्या वाड्याच्या मेंढपाळ गड्याव्यतिरिक्त दुसरा मनुष्य कसा येऊ शकतो याचे सर्वांना नवल वाटले. असेल कोणीतरी गुराखी जो वाट चुकून आला असावा असे म्हणत सखारामने विषय टाळला आणि सकाळीच रायगडच्या वाटेला निघायचे असे ठरवून सोबत कोणाकोणाला न्यायचे हे जाहीर करत सर्वांना तयारीचे आदेश दिले. वाड्यावरचे सखारामचे लहानपणीचे मैत्र मल्हारी, सर्जा आणि नारायण यांना घेऊन जायचे नक्की केले. तिघेही अंगाने मजबूत आणि एक विचाराचे होते. सखारामवर त्यांचा फार जीव होता. सारी तयारी झाली आणि ती रात्र भूतकाळात जमा झाली. सकाळच्या पहिल्या प्रहरी कोंबड्याने पहिली बांग दिली. सखारामच्या दोन्ही कारभारनी लवकर उठून स्वयंपाकाला लागल्या. पहाटेच्या धुक्यात रायगड खूपच सुंदर दिसत होता. टकमकापासून वरचा सारा भाग धुक्यात झाकून गेला होता. दुरून पाहिले की एखादा पहिलवान कानाला पांढरी कानटोपी घालून बसल्या बसल्या गुडघ्यात मान खुपसून डुलकी मारत आहे असा भास होत होता. राधिका आईने कोंबड्याच्या डालग्याचे झाकण काढले आणि आता आत विसावा घेणाऱ्या कोंबड्या बाहेर पडल्या आणि मग त्या कोंबड्यांचा आवाज ऐकून गावातील इतर घरातील खुराडी जोरात ओरडू लागली. सखारामने भरलेल्या नाचणीच्या पोत्यातून काही नाचणी काढून अंगणात टाकली. तशी कोंबड्यांचे थवे त्यावर तुटून पडले. लहान लहान कोंबड्या तर सखारामच्या अंगावर डोक्यावर बसल्या. सखारामने त्या बाजूला करत अजून काही नाचणी टाकली. समोरच्या शेळ्यांच्या कुंपणात शेळ्या मेंढ्यासुद्धा आशेने त्याच्याकडे बघत होत्या. समोर असलेली गवताची गंजी सोडून त्यांच्याही चारा पाण्याची सोय केली. गोठ्यातल्या गाई, म्हैसी, बैल सर्वांना चारा टाकला. एव्हाना तांबडं फुटायला लागले होते. सोबत येणारे मैतर अंगावर घोंगडं, खायला भाकऱ्या बांधलेली झोळी आणि कुऱ्हाड घेऊन सखारामच्या दारात हजर झाली. सखारामने न्याहारी आटपली आणि कपाळाला भंडारा लावत त्या साथीदारांच्या कपाळीसुद्धा भंडारा लावला आणि राधिका अंबिकाला सांगून जायला निघाली. नारळाच्या काथ्यापासून बनवलेली जाडगोण पाट निमुळते करत पावसापासून वाचण्यासाठी त्याचे घोंचे करून चौघांनी डोक्यावर घेतले होते. एव्हाना बारीक रिमझिम पाऊस सुरूच होता. सोबत असावा म्हणून एक घोडा चौघात घेतला आणि त्यावर आणलेली जेवणाची थैली बांधत सखारामने एक वार टकमक टोकाकडे पाहिले. सखारामला आठवले की शेवटच्या वेळी शिवाजीराजे भोसल्यांच्या राज्याभिषेकाला रायगडवर जाऊन खुद्द महाराज पाहिले होते. सर भूतकाळ त्याच्या नजरेपुढे येऊ लागला. आजवर ज्याचं नुसतं नाव ऐकून लहानाचा मोठा झालो तो शिवाजी त्या दिवशी राजा झाला होता. जावळीचे मोरे आणि पुण्याच्या भोसल्यांच्या दंगल्यात रायरी परिसर एकाएकी हादरून गेला होता. महाबळेश्वर पासून ते महाडपर्यंतचा पूर्ण दाट जंगल जाळीचा पट्टा जावळीकर मोऱ्यांच्या ताब्यात होता. काय घडले देव जाणे, पण एके दिवशी भगवे झेंडे घेतलेले हजारो हशम रायगडाला भेटले आणि तेव्हापासून ते आजवर कधीही रायगड परिसराला अवकळा लागली नाही. सर्व काही आनंदात होते. महाराजांनी पाण्यासारखा पैसा ओतून हा रायरीचा किल्ला रायगड केला होता. त्यावेळी आमच्या वाड्याने जंगलातल्या वाटा, चोरवाटा महाराजांच्या फौजेला दाखवून दिल्या होत्या आणि एक दिवस महाराज राजे झाले होते. मुठीत मावेल तितकं सोनं महाराज सर्व रयतेला वाटत होते. एक नाही 2 क्षण त्या महाराष्ट्राच्या महादेवाचे दर्शन झाले होते. टकमकाकडे पाहत सखाराम हे सारे आठवत होता.
सर्वजण जायला निघाले. वाड्यापासून टकमकाच्या खालूनच रायगडाच्या चितदरवाजाकडे जायला वाट होती. वाटेत महाराजांचे मोर्चे मेटे होतेच, पण हे असल्या मुसळधार पावसात तिथं कोण असेल का नाही सांगता येणार नाही. मल्हारी, सर्जा, नारायण आणि सखाराम हे चौघे त्या वाड्यातून चालू लागले. वर रिमझिम पाऊस सुरू होता, पण गोंच्यामुळे डोक्याला न लागता बारीक तुषार तोंडावर पडत होते. जेवण भिजू नये म्हणून त्याच्यावर घोंगडे टाकले होते. मल्हारीने घोड्याचा लगाम धरला होता आणि हे चौघे चिखल तुडवत टकमक दरीकडे चालत जात होते. साधारण 2 प्रहर चालून झाली. सूर्य चांगलाच वर आला होता. 1-2 कोसावर टकमकदरी येईल असा अंदाज लागला आणि चौघांच्याही अंगावर शहारा आला. एक प्रकारची अनामिक भीती होती मनात. आजवर इतकी माणसे वरून खाली आली, काय झाले असावे त्यांचे? माणूस मेल्यावर नक्की जातो कुठे? आणि इतक्या वरून पडल्यावर किती बेकार जीव जात असेल एकेकाचा. चौघांच्याही डोक्यात अनामिक भीती होतीच, आणि तितक्यात टकमकवरून आणखी एक आकाश पाताळ भेदणारी जीवघेणी किंचाळी ऐकू येऊ लागली. चौघेही सावध होऊन वर पाहू लागले तर त्यांना दिसले की टकमकावरून आज आणखी कोणाला तरी कडेलोट झाली आहे. भीतीने सर्वांग थरारून उठले होते. कमी आवाज हळूहळू मोठा झाला आणि अवघ्या काही अंतरावर धड्ड असा आवाज करत जंगलाच्या दाट जाडीत ते मढ पडलं आहे याचा चौघांनाही अंदाज झाला. चौघेही एकमेकाकडे पाहू लागले. खूप विचार करून उसन्या अवसानानं सखाराम बोलला, गड्यानो, आपण ते कोण आहे बघून येऊया का रे?